ओए ये तो वही दीवाना है। तर ये बोल हाय थँक्यू बोल तर नमस्कार भावांनो, ओम साईराम, शुभ सकाळ सगळ्यांना. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, म्हणजे ज्याचं नाव आहे कपिल गोळे 01. तर आजचा हा स्पेशल ब्लॉग आहे, सरप्राईज ब्लॉग आहे. तुम्ही आता चाललो आहे पुण्याला. आता मी आहे माझ्या इथे, इथून मी चाललो आहे पुण्याला. आता 9:45 वाजलेत. इथून मी जाणार आहे पुण्याला स्नेहलला भेटायला. ज्यांना कोणाला स्नेहल माहिती आहे त्यांना माहीत असेल, ज्यांना नसेल माहिती त्यांनी आधीचे माझे ब्लॉग बघा, व्हिडिओ बघा. ती खूप माझी खास मैत्रीण आहे, जे की आम्ही नेहमी सोबत असतो. पण आता खूप दिवस झाले, म्हणजे महिना होत आला असेल आम्ही भेटलो नाही आहे. म्हणून मी चाललो आहे आता पुण्याला. तिची तब्येत ठीक नाही आहे. तर भेटूया आपण तिकडे, बघूया आजचा ब्लॉग कसा होतो आहे. लास्टपर्यंत बघा, खूप सरप्राईज ब्लॉग असेल. तिला माहीत नाही की मी तिकडे येतो आहे म्हणून. तर बघूया कसा होतो आजचा ब्लॉग. पुन्हा एकदा सगळ्यांना ओम साईराम आणि शुभ सकाळ भावांनो. चलो चालू करते हे अभी. तर गाडीमध्ये तर बसलोय भावांनो. बघू आता गाडी कधी चालू होणार. गाडीमध्ये तर अजून कोण आलंच नाही, मी एकटाच बसलोय. एकच सीट भरली आहे त्याने, अजून 6-7 सीट भरणार. त्यानंतर गाडी निघेल. आता इथे मला झाले 10. तर मी ज्या हायवेला उभा होतो त्या हायवेवरून सर्व गाड्या जातात. पुण्याला असू दे, साताऱ्याला असू दे, सर्व ठिकाणी तिथून गाड्या जातात. तर आता बघूया कधी गाडी निघते भावाची आपल्या. गाडी तर आहे अर्टिगा, बघू शकता तुम्ही. पण हायच नाही, मी एकटाच बसलोय गाडीमध्ये. का तर मला लवकर जायचं आहे, पण लवकर जाण्यासाठी इथे कोण पॅसेंजरच नाही आहेत. काय करायचं आता, लई मोठा शॉर्ट झाला आहे. रोडला ट्रॅफिकच. एवढा वेळ झाला ना भावांनो. हा ड्रायव्हर नुसता टाइमपास करतो. आता येईल बघा हा वाला. 5 मिनटं बोलून एवढा टाइमपास केलाय ना, खरोखर वैतागलो. तर अशा तऱ्हेने पोचलोय भावांनो मी पुण्यामध्ये. आणि आता मला इथून पोचायला हार्डली 10 मिनटं लागतील रिक्षामधून तिकडे तिच्या इथे पोचायला. पण मी तिच्या घराजवळ नाही जाणार आहे, ती खालीच आहे. म्हणजे तिच्या इथून थोडं 5 मिनटं अंतरावर तिथे आलेली आहे तिकडे. मग तिला तिथेच सरप्राईज देऊया आपण. सो काहीतरी थोडं बघूया आपल्याला खायला काय भेटतं आहे का, ते खायला आपण तिला घेऊन जाऊया. चला भेटूया तिकडे. फर्स्ट ओला द्या. हा हां पार्सल होईल ना. अशा तऱ्हेने मी पोचलो इकडे. पण विषय असा झाला आहे, मोठा स्कॅम की ती बाहेरच आहे. आणि जर का घरी असती तर आपण तिला काही ना काही सरप्राईज दिला असता. पण आता ती आहे बाहेर. तर बघूया, तिला फोन करतो आणि त्या हॉटेलमध्ये बोलून घेतो. मी एका हॉटेलमध्ये बसलो आहे आणि तिच्यासाठी मी पेस्ट्री घेतली आहे. ही पेस्ट्री आहे. सो बघू आपण तिला इकडेच बोलूया. हॉटेलमध्ये बसलो आहे मी. हॉटेल पण खूप छान आहे, बघूया. भावांनो ही येते बघा चालत. तिला सांगितलं आहे ॲस्टन बेकर्समध्ये आहे ना हे ठेवलेलं आहे. ओए इतनी खुशी मुझे आज ठीक आहे. मला वाटलं तू घरी असशील म्हणून मी घरी नव्हतो डायरेक्ट. पण बरं आलं तू लायब्ररीत सांगितलंस. थँक्यू बाबू. जाऊन द्या, आधी कॉफी पी. बघ कॉफी सांगितली आहे ना एकच. बाबू तुला थँक्यू बाबू, माझ्यासाठी आला. ठेव मोबाईल. येडी हसते बघा एकटीच. बोल. हाय
थँक्यू बोल. थँक्यू. कशासाठी? गिफ्टसाठी. गिफ्टसाठी पेस्ट्री. पेशंटच्या बापाला अन्नच करत आहे. एवढं अरे हळू कर. मी करू का? खूप सारं फिरलो आम्ही इकडे आबा, पण लोकेशन कॅप्चर नाही करू शकलो कारण की वेळच नाही भेटला आमच्या दोघांना तेवढा. तर आता आम्ही आता चहा प्यायला आलो इकडे आणि आता चहा पितोय. मास्क घातलाय तिने, मास्क काय काढता येत नाही तिला. चहा पिऊया आता आणि आपण निघूया मुंबईला परत भावाला. साईराम चाय, चायचं नाव पण साईराम आहे, पण नंतर दाखवेल मी तुम्हाला. सो गाईज आजचा ब्लॉग एंड करतोय स्नेहलसोबत. पहिला ब्लॉग असेल जो तिच्यासोबत एंड करतोय मी. तर भेटूया पुन्हा नव्या ब्लॉगमध्ये नव्या दिवशी काहीतरी नवीन कॉन्टेंट घेऊन. तर आता चाललो आहे मुंबईला, 7:30 वाजलेत आता. तर इथेच ब्लॉग एंड करतोय, पुढे काही शूट नाही करणार आहे मी. डायरेक्ट मुंबईला जाणार दुसऱ्या दिवशी कामाला. तर भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भावांनो. बाय बाय.